सुप्रभात, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांमध्ये सध्या आशादायक वातावरण आहे. धान शेतीतली जोखीम कमी करण्याचा मार्ग त्यांना सापडलाय. हा मार्ग म्हणजे एकरी 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची हमी देणारा रेशीम उद्योग. परिसरातील जवळपास 100 शेतकऱ्यांचं जीवनमान रेशीम शेतीनं बदलून टाकलंय. येत्या 1-2 वर्षात इथं रेशीम उद्योगातून 1 ते 1.5 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा. जव्हार, मोखाडा, विक्रमगड या परिसरात भात हे पारंपरिक पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. लहरी पावसामुळे भात शेतीतून तुटपुंज उत्पन्न मिळतं. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून हे चित्र बदलतंय. मागील 3 वर्षांमध्ये काही 12 ते 13 शेतकरी आहेत ज्यांनी रेशीमचं उत्पादन घ्यायला सुरू केलं आणि त्यांचं हे घेऊन आणि मार्गदर्शन आणि आमचे रेशीम उद्योग जे साहेब आहेत कुलकर्णी साहेब यांचं थोडंसं मार्गदर्शन घेऊन आम्ही सुद्धा आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि आम्ही सुद्धा नवीन लागवड केलेली आहे. एका वर्षामध्ये साधारण 3 ते 4 किंवा 5 बॅचेसचं उत्पादन घेता येते. एका वर्षात साधारणतः आमच्या जुन्या शेतकऱ्यांचा पकडला तर 1,20,000 गेलेले आहेत शेतकरी. 2 वर्षांपूर्वी या भागातील 13 शेतकऱ्यांनी 10 एकरवर तुतीची लागवड केली. सप्टेंबर ते मे या 8 महिन्यातच रेशीम कीटकांपासून 1600 किलो कोशांचं उत्पादनही मिळवलं. यातून त्यांना 7 लाख रुपये मिळाले. आता मार्च अखेर 4 टन कोश तयार होत आहेत. यातून 12 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. हा प्रयोग यशस्वी झालेला पाहून आता 14 गावातील 81 शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. पूर्वी भातशेत घेत होतो पारंपरिक, त्याच्यामध्ये फक्त एकच पीक मिळायचं, तेही पावसावर अवलंबून. पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुतीची लागवड केली 1 एकर. इतर एक पीक घेण्यापेक्षा ते 5 पिकामध्ये साधारणतः 1 ते 1.5 एकर लागवड केली तरी वर्षाला जवळजवळ 1.5 ते 2 लाखापर्यंत उत्पन्न जातं. त्याच्यामुळे आता जवळ 100 ते 150 शेतकरी नवीन तयार झालेत. म्हणजे लोकांना प्रोत्साहन मिळायला लागले. तुतीच्या कलमांची लागवड केल्यानंतर तुतीची बाग 3 ते 4 महिन्यात तयार होते. तुतीचं रोप 4 फुटांपर्यंत वाढल्यावर पानं कापून शेडमधील रेशीम किड्यांना खाऊ घातली जातात. या आदिवासी भागात रेशीम व्यवसाय वाढावा आणि येथील आदिवासी समाजाला शाश्वत उत्पन्न मिळावं असे सरकारचे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावेळी मनरेगा मार्फत 100% अनुदानही दिलं जातंय. त्याचाच लाभ जव्हारमधील या 81 शेतकऱ्यांनाही मिळाला आहे. खूप गरीब परिस्थितीतले शेतकरी आहेत की ज्यांचं आर्थिक उत्पन्न वर्षाला एकरी 10,000 रुपये सुद्धा नव्हतं. कारण भात शेतीत किती उत्पन्न काढायचं म्हणलं तर शेवटी मार्केटिंगचे प्रॉब्लेम आहेत, उत्पादनाचे प्रॉब्लेम आहेत, पावसाचा प्रश्न आहे. कधी कधी पाऊस हा 10-15 दिवस हुलकावण्यात यायचा, असं 3 वर्षे चालू आहे. आणि कधी कधी पीक तयार झाल्यावर सुद्धा पाऊस येतो आणि नुकसान होतं. तर आम्ही आता ह्या वर्षीपासून महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली ही तुती लागवडीची स्कीम घेतली आणि त्याच्यात 3 वर्षात शेतकऱ्यांना रेशीम उद्योग करण्यासाठी सामुग्री अधिक मजुरी असे 1,92,000 रुपये त्यांना मिळतात. अधिक ते कीटक संगोपन गृह बांधण्याकरता 88,000 रुपये त्यांना शासन अनुदान देतं. शासनानं खूप चांगला प्रकल्प हा गरीब लोकांसाठी आणलेला आहे. त्याचा फायदा इथल्या लोकांनी घेतलेला आहे. मागचे जुने जे शेतकरी आहेत गेल्या वर्षीचे ते 13 शेतकरी 10 एकरच होते. पण त्या 10 एकरात सुद्धा माझा आत्तापर्यंत ह्या वर्षी 7 लाख रुपये त्यांना मिळालेले आहेत आणि अजून 7 लाख रुपये मार्च एंडपर्यंत मिळतील. म्हणजे साधारणतः 14 लाख रुपये 10 एकरात त्यांना उत्पन्न मिळेल. या रेशीम किड्यांपासून मिळणाऱ्या कोशांची कर्नाटकात विक्री केली जाते. कमीत कमी 300 ते जास्तीत जास्त 500 रुपये किलो दरानं रेशीम कोश आणि धाग्याच्या दर्जानुसार व्यापारी विकत घेतात. विक्री व्यवस्था सुकर व्हावी यासाठी इथल्या रेशीम विभागानं वेगळी शक्कलही लढवली. कोशांचं मार्केट हे सगळं कर्नाटक राज्यात बेंगलोरला आहे. आता आम्हाला अडचण होते की इथून बेंगलोर म्हणजे खूप अंतर 1400 किलोमीटरचा प्रवास करणं लोकांना शक्य नाही.
तर त्याच्यावर आम्ही उपाययोजना काढली की दररोज शिर्डीहून 2 लक्झरी बसेस बेंगलोरला जातात. तर त्या व्यापाऱ्यांशी आम्ही हे करून विनंती करून त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही आमचा माल दररोज त्या शिर्डीला 12 वाजता ती गाडी सुटते त्याच्यात टाका, दुसऱ्या दिवशी आम्ही तुमचं पेमेंट लगेच नगद करतात. आणि आता हे लोकांचे आजच 180 किलो कोश गेले, 280 किलो कोश गेलेले आहेत. 340 रुपयानं त्यांना दरही दिला आहे. उद्या त्यांच्या खात्यात ती रक्कम लगेच जमा होते. म्हणजे मार्केटिंगचा प्रॉब्लेम नाही आणि दर रेशमाचे कधीही असे एकदम उतरले 100 रुपयावर आले असं कधीच होत नाही. 300 रुपयाच्या आसपासच दर राहतात. माझा एक अनुमान आहे की पुढच्या वर्षी जव्हार तालुक्यात रेशीम कोशापासून 1.5 ते 2 कोटी रुपयाचं उत्पन्न लोकांच्या हातात येईल आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल. 1997ला महाराष्ट्रात स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू झालं. पालघर जिल्ह्यात रेशीम उद्योगाची सुरुवात व्हायला 2012 सालचा शेवट उजाडावा लागला. मात्र गेल्या 3-4 वर्षात इथं रेशीम उद्योगानं चांगलंच बाळसं धरलंय. ज्या शेतीतून एकरी 10,000 रुपये मिळणंही कठीण होतं, तिथंच आता शेतकरी वर्षाला 1 ते 1.5 लाख रुपये कमवू लागलाय. आदिवासींच्या शाश्वत विकासासाठी रेशीम शेती हा चांगला पर्याय ठरू शकतो. प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, पालघर.